नमस्कार. श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी दिनकर राऊत आपलं स्वागत करतो. आज सोमवार आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या परिसरातील दिवसभराच्या घडामोडी. तर सुरुवात करूयात आजच्या ठळक बातम्यांनी. शेतकऱ्यांना हमीभावासाठी शेतकरी संघटनेचा पुढाकार. शेतकरी संघटनेचे अशोकराव गित्ते व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बनशीआप्पा जाधव यांनी दिली खास मुलाखत. केचे मुख्य रस्ते असुरक्षित. पोलिसांच्या रस्ते सुरक्षा अभियानात अधिकाऱ्याच्याच गाड्या असुरक्षित. आंबा सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी रमेशराव आडसकर तर व्हाईस चेअरमनपदी हनुमंत काका मोरे यांची बिनविरोध निवड. केज शहरात प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी. तांबवा येथे तांबेश्वर संगणक महाविद्यालय आणि सरस्वती वरिष्ठ महाविद्यालयाचे सेवा योजना शिबिर संपन्न. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्तांत मुख्य संपादक प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्याकडून. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडी S7 न्यूज मध्ये. चला तर घेऊयात आजच्या सर्व बातम्यांचा ठळक आढावा. पहिली बातमी पाहूयात शेतीविषयक. शेतीमालाला योग्य हमी भाव मिळावा याकरिता शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीला विशेष निवेदन देण्यात आलं होतं. या संदर्भात सोमवारी खरेदी विक्री संघाच्या वतीनं खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. आता या केंद्रावर तूर या पिकाची हमी भावाप्रमाणे खरेदी सुरू करण्यात आली आहे. पाहूयात त्यांच्यासोबतचा हा एक संवाद. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या देशातील शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच आपल्याला जाणवलेल्या आहेत. शेतकरी आपली उत्पादने तयार करतो, मात्र त्याला बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. ॲक्च्युली केंद्र शासनाने काही पिकांचे मूल्य निश्चित केलेली आहेत, निर्धारित केलेली आहेत, परंतु स्थानिक आडत दुकानदार त्यांना तेवढेसे भाव देत नाही आहेत. विशेषतः काही अशी पिकं आहेत, तूर असेल, मका असेल यासारखी, की त्यामध्ये हमी भाव दिला पाहिजे असा एक मापदंड आहे. मात्र स्थानिक लेवलला तसं होत नाही. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील जे आपल्या शेतकरी संघटना असतील किंवा यासारखे प्रयत्न करत असतात. तर आज माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत आपल्या केजचे शेतकरी संघटनेचे अशोकरावजी गित्ते साहेब. आपण नमस्कार गित्ते साहेब, आपल्या S7 न्यूजमध्ये. मला हे सांगा की शेतकऱ्यांच्या या प्रश्नाविषयी आज जे तुम्ही एक विषय मांडलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खरेदी विक्री संघाच्या बाबतीत, तर नेमका हा काय प्रकार आहे? आपल्या भारत देशामध्ये शेतीमालाचे जी दर ठरविले जातात ती देशाच्या कृषी मूल्य आयोगामार्फत ठरविले जातात. आणि ते एकदा दर ठरल्यानंतर, उदाहरणार्थ कडधान्य असेल तुमचं आणि भरड धान्य असेल, ह्याचे जी दर आहेत ती आणि त्याचे जे रेट आहेत, त्याचे जे दर आहेत, ती कृषी उत्पन्न बाजार समितीतील जे व्यापारी ती शेतकऱ्याला मिळू देत नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत पणन विभाग असतो आणि पणन विभागाच्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्या असतात आणि त्याच्यावर नियंत्रण असल्यामुळं ह्या मार्केट कमिटीमध्ये जर योग्य खरेदी होत नसेल तर महाराष्ट्र शासनानं त्याच्यासाठी शासनाचे हमी केंद्र, उदाहरणार्थ तूर हमी केंद्र आज आपण केज तालुक्यात चालू केलेले. त्या तुरीला शासनाचा हमीचा भाव 5,000 आणि 50 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचे खरेदी ही तालुका खरेदी विक्री संघ हा त्याचा सब कमिशन एजंट आहे आणि मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये मार्केट कमिटीच्या नियंत्रणाखाली त्याची खरेदी चालू आहे. तर त्याचं केंद्राचं उद्घाटन आज झालं आणि आमचे जे कृषी मंत्री, पणन मंत्री आदरणीय सदाभाऊ खोत त्यांच्याकडे आम्ही प्रयत्न करून आपल्या इथं 4,000 रुपये क्विंटलनं व्यापारी तुरीची खरेदी करीत होते आणि त्याच्यात 1,100 रुपयाचा प्रति क्विंटल तोटा हा शेतकऱ्याचा होत होता. म्हणून ह्या म्हणजे तूर खरेदी केंद्राला आम्ही प्रयत्न करून भाऊकून मंजूर करून आणून आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. अच्छा, खूप छान. कारण आपल्यासारखे कार्यकर्ते असल्यानंतर शेतकऱ्यांच्या काही समस्या निश्चित सुटायला मदत होऊ शकते. याच विषयावर आपण बोलणार आहोत. खरेदी विक्री संघाचे चेअरमन बनशीराव जाधव हेही माझ्यासोबत आहेत. आताच गित्ते साहेबांनी माहिती सांगितली, याविषयी आपण काय सांगाल? नमस्कार सर. नमस्कार. आज महाराष्ट्र शासनाच्या भारत सरकारच्या माध्यमातून जे हमी दर ठरले, शेतीमालाची जी शेतकऱ्याच्या शेतीमालाला जे हमी भाव ठरलेले असतील त्यानुसार आम्ही
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे प्रयत्न करून आणि इतर संघटनेच्या समजा प्रयत्नामुळे बी सगळ्यांची मागणी एकच, किंवा शेतकऱ्याची कुठलीही पिकात उत्पन्नाची तोटा होऊ नये, त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देता यावा, त्या उद्देशानं आम्हाला नुकतीच परवानगी मिळाली, नुकतीच परवानगी मिळाली आणि त्यांच्या उपस्थितीत आज बाजार समितीच्या मुख्य बाजार समितीच्या त्यांच्या ग्राउंडमध्ये आज तालुका खरेदी मंडळाच्या माध्यमातून जी खरेदी आहे शेतकऱ्याची तुरीची, त्या तुरीचं आज आम्ही केंद्र आणि आम्ही शेतकऱ्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. निश्चितच हा प्रश्न अतिशय गंभीर होता आणि शेतकऱ्यांना या नवीन याचा नक्कीच चांगला फायदा होईल. त्यांचे हमी भावात त्यांच्या पिकांची उत्पादनाची खरेदी होईल आणि याच्यापासून शेतकऱ्यांना लाभ निश्चितच होईल. या ठिकाणी आमच्या या स्टुडिओमध्ये गीते साहेब आपण आणि जाधव साहेब आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांच्या संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती खरं तर ही आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी आम्हाला मदत केली. निश्चितच यापुढे S7 न्यूज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले आंदोलन असतील किंवा आपल्या ज्या ज्या योजना असतील त्याच्यावर आम्ही वेगळे असे प्रयत्न करणार आहे आणि या चळवळीला पुढे नेण्यासाठी S7 न्यूज नक्कीच प्रयत्न करणार आहे. आपण दोघंही या ठिकाणी आलात त्याबद्दल दोघांचे या ठिकाणी आमच्या S7 न्यूजच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढील बातमी आहे रस्ता वाहतुकीच्या अभियानाची. सध्या 9 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात बीड पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. मात्र केज शहराच्या मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहतूक व पार्किंगमुळे या अभियानासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिले. सोमवारी सकाळी केज बसस्थानकासमोर मुख्य रस्त्यावरच एका सुमो चालकानं चक्क अगोदर बस गाडीला आणि नंतर एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाल्यानं काही काळ वाहतुकी खोळंबली होती. विशेष म्हणजे या रस्त्यावरच विद्यार्थी व नागरिकांची मोठी ये-जा चालू असते. रस्त्याच्या कडेने बेशिस्तपणे पार्किंग केलेली वाहने मोठा त्रास बनू लागली आहेत. पुढील बातमी आहे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची. आज अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यावर विशेष बैठक पार पडली. यामध्ये चेअरमन म्हणून रमेशराव अडसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी हनुमंत काका मोरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतरची बातमी आहे प्रजासत्ताक दिनाच्या तयारीची. येत्या 26 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची केज व धारूर शहरातील शाळांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. विविध खेळ व लेझिम आणि टिपऱ्यांचा सरावही सर्वत्र होत असल्याचं दिसून आलं. पाहुयात याची काही दृश्य.
तांबवा येथील. तांबवा येथे तांबेश्वर संगणक महाविद्यालय आणि सरस्वती वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सेवा योजना शिबिर संपन्न झालं. रविवारी या कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिरानं झाली. यावेळी प्राचार्य गौतम पाटील, उपसरपंच दिनकर चाटे, सचिव शिवाजी चाटे, गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि ही शेवटची एक दुःखद बातमी आहे. शिवसेनेचे केस तालुका उपप्रमुख शिरपुरा येथील रहिवासी शेख नसीर शेख अब्बास यांचं मांजरसुंबा नजीक अपघाती निधन झालं. शेख नसीर हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होते. आज त्यांच्यावर शिरपुरा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आता एक विशेष सूचना. शिक्षण क्षेत्रात केज व धारूर तालुक्याच्या गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सत्यजित विकास मिरगणे याने इंटरनॅशनल सायन्स व मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विशेष क्रमवारी प्राप्त केली आहे. तर दुसऱ्या बीड जिल्हा स्तरीय 42व्या विज्ञान प्रदर्शनात विडा येथील हनुमान विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत सतीशराव कुलकर्णी यानं जिल्ह्यात दुसरं स्थान मिळवलंय. या दोन्ही विद्यार्थ्यांशी आम्ही खास मुलाखत घेतली आहे. उद्या आपण ही मुलाखत आमच्या बातमीपत्रानंतर पाहू शकाल. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये जे उमेदवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही यानंतर प्रसारित करणार आहोत. तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या प्रतिनिधीशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा. या निवेदनाबरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजवर. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.